नमस्कार, उषास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आज बनवणार आहे खरी. त्यासाठी मी 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी मैदा घेतला आहे. आता त्याच्यात थोडंसं मीठ टाकून घेणार आहे आणि थोडंसं ओवा टाकणार आहे. ओवा हातावर थोडंसं असं क्रश करून टाकायचं आहे. घरी आपण खारी बनवल्यावर स्वच्छ बनवतो आपण. बाजारातली आपल्याला माहिती नसते कसे मिळते कसे नाही. थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि ते पीठ चांगलं असं हाताने मळून घ्यायचं. एकजीव करून घ्यायचं. सगळं आपण जे टाकले ना साहित्य ते एकजीव करून घ्यायचं. कारण का तुम्ही जर चांगलं एकजीव केले नाही तर एका साईडला ते मीठ आणि तेल राहू शकतं. तुम्ही पाहताय आता मी पूर्ण असं चांगलं मॅश करून घेतले पिठाला. आता थोडं पाणी टाकून घ्यायचं. जास्त पाणी टाकायचं नाही आहे. आपल्याला घट्टच थोडंसं मळायचं आहे. कारण का लाटताना आपण जर पीठ घेऊन लाटलं ना तर ते तेलात पीठ जातं आहे. पहिल्यांदाच मी बनवली आहे पण खूप छान आल्यात. थोडं पाणी टाकून घ्यायचं, एकदम टाकायचं नाही आहे. आपण पुरीला जसं पीठ मळून घेतो ना कडक, तसंच मळून घ्यायचं आहे. आता तुम्ही पाहताय मी कशी पीठ मळते. जसं पाणी लागन तसं टाकायचं आणि मळून घ्यायचं. तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा. असं थोडंसं कडकच मळून घ्यायचं. पुरीला जसं मळून घेतो तसं. आणि आता छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे. जसं की पूर्ण पातळ लाटी आपल्याला लाटायची आहे, एकदम पातळ. तुम्ही पाहताय कसं कडक पीठ मळले मी. चांगलं मळून घ्यायचं त्याला, नाहीतर चांगलं नाही ना मळलं तर ते साईडने असे चिरा पडतं ते पिठाला लाटताना. आता मी ह्याचे 6 असे गोळे करून घेतलेले आहेत. 6 लाटी लाटणारे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही 2 किंवा 3 तुमच्या हिशोबाने तुम्ही लाटू शकताय. मी 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतला आहे आणि 2 चमचे मैदा घेणार आहे. कॉर्नफ्लॉवर घेतल्याने थोडंसं क्रिस्पी होतं ते. आणि त्याच्यात तूप टाकून घ्यायचं. तुम्हाला तेल टाकायचं असलं तरी टाकून घेऊ शकता तुम्ही. आणि तूप टाकून चांगलं त्याला जवळ ते एकजीव होत नाही आहे तोपर्यंत ते मिक्स करून फेटायचं आहे. आणि गुठुळे अजिबात होऊन द्यायचे नाही. सुरुवातीला वाटतं ते सुक्कं आहे, पण जसं जसं तुम्ही त्याला फेटता तसं ते पातळ होते. असं फेटून घ्यायचं.
जसं फेटून आपण तसं ते तूप आहे ना पातळ होत राहते. अशा पद्धतीने फेटायचं. आता मी लाटी लाटून घेणार आहे. पीठ लावायचं नाही आहे ना, म्हणून थोडंसं तेल लावून घेतले मी. जेवढी होता होईल तेवढी पातळ लाटी लाटायची. जास्त पण पातळ नाही की ते तुटेल असं. कडक पीठ मळल्यामुळं ते उचलल्या जाते पटकन. जर पातळ पीठ झालं मळायचं तर ते पळपटाला चिकटून बसणार आहे. तुम्ही पाहताय मी किती पातळ लाटी लाटली आहे. असे मी 6 लाट्या लाटल्यात. तुमच्या हिशोबाने तुम्ही किती पण लाटू शकते. आणि जास्त लावायचं नाही बरं का. जास्त लावल्याने आहे ना ते तेल पकडलं जातं. एकदम पातळ पातळ लावायचं. प्रत्येक लाटीला लावायचंच आहे. अशा मी 6 लाट्या टाकून घेतल्यात. आता साईडनी जे फोल्ड करतो ना आपण त्याच्यावर पण लावून घ्यायचं. तुम्ही पण एकदा करून पहा, खूप छान होतात. माझ्याकडून जास्त लाट्या झाल्यात. तुम्ही 3 किंवा 4 पण करू शकताय. आता तुमच्या अंदाजाने तुम्हाला साईज कशी पाहिजे तशी तुम्ही कट करू शकताय. तुम्ही याच्यापेक्षा छोट्या पण करू शकता, याच्यापेक्षा मोठे पण कट करू शकताय. आणि सुरुवातीला माझ्याकडून थोडंसं जास्त गरम तेल झालेलं, म्हणून सुरुवातीचे जे आहे ते जास्त लेअर नाही पडले त्याला. मंद गॅसवर तळून घ्यायचं, मग ते लेअर सुटतं ते. आणि पटकन पलटायचं नाही आहे मंद गॅसवर असल्यावर. तरी पण चांगली फुगली, थोडेसे लेअर आलेत. दुसऱ्यांदा ज्यावेळेस मी तळल्यात त्याला चांगले लेअर आलेत. ते मंद गॅसवर तळल्यात ना.
असा कलर आला की काढून घ्यायचं. तुम्ही पाहताय आता कसे लेयर आलेत. मी मंद गॅसवर तळून घेतलेले आहे. असे छान कलर आला की काढून घ्यायचं. तुम्ही पाहताय मी पहिल्यांदाच बनवलं पण खूप छान आलं. तुम्ही पण बनवून बघा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी हे कमी गॅसवर तळल्यामुळे छान कलर आला आणि लेअर पण चांगले आले. तुम्ही पण कमी गॅसवर तळा. धन्यवाद.